तुझे संगती झाली आमोची सिद्धी नाही देखी येते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील येते मिळे थोडा आवाज कमी करा भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवचो दवडिता नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारो
बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि मस्तकै पायावि मायावरी या वारकरी संतांच्या तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत कपी तुला कपीपुळे हनुमंत तुझी संगती झाली आमची चिंते नाही देते मिळे भोग सुखाची सोहळे प्राप्त प्रसंगी परस्पर सेवेकरिता घेतलेला अपंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय आणि आजचा हा अभंग काल्याच्या प्रसंगातला आहे आणि भगवंताच्या सुखाच्या संगतीचा विषय आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात की महाराज म्हणतात तुझी ये संगती. आता आपलं कीर्तन तुझी ये एवढ्यावरच होणार आहे. आता आपल्याला वेळ नाही. किती वेळ आहे बाबा? वेळ किती आपल्याला? एक तास. आता किती वाजले? 8:20. तुझी संगती झाली आमची निशिंते नाही देखील ती वेळी भोग सुखाचे सोहळे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा प्रयार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र मानोरीते पायी दिंडी 16 पंढरपूर
आणि या क्षेत्रामध्ये फार आनंदाचा दिवस गेला. खरंच आहे मला. काय सांगू तुम्हाला, काय ह्या शब्दाचं निर्वचनच करता येत नाही. काय एवढा शब्द, काय शब्द कसा आहे, त्या शब्दाचं निर्वचनच करता येत नाही असा तो काय शब्द. काय शब्द कधी खेळवाचक येतो, काय शब्द कधी प्रेमवाचक येतो, काय शब्द कधी क्रोधवाचक येतो, अनेक प्रकारचा. राग आला, काय तो माणूस आहे, काय तो माणूस आहे. कधी कधी काय तो माणूस, काय त्याची वृत्ती, काय त्याचं बोलणं. तसं काही वारकरी म्हणतात, अरे कुठं जाऊ नको तू पंढरीच्या वारीला, दिंडीत ये. काय तो सोहळा, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, सांगू संताचे उपकार, काही सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी, काय द्यावे त्याशी. आजचा दिवस आज जो व्यासपूजन आहे, व्यासपूजन. ज्याच्या जीवनामध्ये गुरु आला ना त्याला व्यासाचं पूजन करत असतो. व्यासपूजन हे गुरु ब्रह्माचं पूजन आहे. आपल्या श्रीगुरूचं पूजन करावं, आपल्या श्रीगुरूला हृदय धारण करावं. हनुमंतरायाने आपल्या गुरुला कुठं धारण केलं, हृदयामध्ये, फोटोवर. हनुमंतरायाने श्री गुरुला कुठं धारण केलं होतं, हृदयात. हृदयात. आम्ही आमच्या गुरुला कुठं धारण करावं, कुठं लावते आम्ही फोटो. गुरुचा फोटो कुठं लावता, जर फुटला सुदैवाने तो फुटला, काय करता, तो फोटो फुटला किंवा तो कागद फाटला, लईच काही उल्हासदार असली तर चुरी झाली, बाई लई उल्हासदार असली तर चुरी घातली बरं का. नाही जमलं, त्याच्यापेक्षा जर लई उल्हास असेल तर लेकराची शी काढायला बी केला. शी काढायला कुठं जायची, गुरु फोटोच असतो का. हे हृदय आपुले चौफळून या फुल भले, वरी बैसुनी पावली श्री गुरूंची. हृदय आपल्या आपल्या हृदयात हनुमंतरायांनी कुठे ठेवलं, आपल्या हृदयामध्ये. मृत्यू होईल. आता बाहेर धाकुटी मृत्यू 60 विला राही. आता आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला आबरुडी सोडायचं आहे बरं का. आणि आता प्रस्तावनेची वेळ घालून मजा नाही, आपल्याला 1 तासाच्या आतच करायचा आहे.
तर जमलं तेवढं सांगतो बरं का. माझ्या श्रीगुरूंनी जशी बुद्धी दिली, आता समोरच असल्यामुळे मला काही भीती नाही, आहे का नाही. त्यांची दृष्टी असल्यावर काय कमी आहे हो? मी नजर करीन वाकुडी वाढीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, मी अमृत दृष्टी पाही कधीही सकळ जिवंत होय. असो श्रीगुरूच्या कृपेने माझ्या श्रीगुरूंनी जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि तुकोबरायचं वाङ्मय एवढं सोपं नाही महाराज, अजून कोणालाच कळलं नाही. माझ्यासारखे पकड भटकत आहे, पण तुकोबरायला जे अपेक्षित आहे ते अजून कोणाला लाभलो नाही. जसं तुकोबरायला पाहिजे तसं पाहिजे बरं का. आता इथं 2 शंका उपस्थित आहेत, मी तुम्हाला 2 शंका उपस्थित करतो. 2 शंका आहेत ह्या. आपण मला 2 शंका आहेत. तुझी संगती, तू म्हणण्याचा अधिकार तुकोबरायला देवाला तू म्हणतात का देव तुकोबरायला म्हणतात, हा प्रश्न आहे. विठ्ठल कोण जगद्गुरु तुकोबरायला तू म्हणतात का? एवढा अधिकार आहे का? मग आता संगती कुणाची? देवाने तुकोबरायाची संगती केली का तुकोबरायाने देवाची संगती केली? हा विशेष मजाचा कीर्तन आहे बरं का आज. पण काय करू, वेळच कमी आहे मला. विठ्ठला काय बोलते. जगद्गुरु तुकोबराया देवाला तू म्हणतात का? भगवान परमात्मा देवाला तू म्हणतात. प्रश्न आहे, 2 शंका आहेत. आणि एकीकडे गोपाळ कृष्णाला म्हणतात, कृष्ण गोपाळाला म्हणतो. फार मोजेचा खेळ आहे का. आणि माझ्या श्रीगुरूच्या कृपाशिवाय मला एक अशी आदत आहे की मला अभंगाला सोडून दुसरं बोलता येईल आणि बोलही वाटत नाही. जेवढं जमल तेवढं अभंगाच्याच बोलताना राहावं, फार विशेष असतो. असो तुझे संगती झाली अनोची निशिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज म्हणतात देवा तुकोबराया देवाला तुझी संगती म्हणतात. बर, मला अजून एक दुसरी शंका म्हणतात. जर तुकाराम महाराज देवाला तुझ्या संगती जर सुखाही म्हणले असते किंवा देवापाशी जर काला असता, बरोबर, देवापाशी काला आहे का नाही? संगत कोणाची केली? या अभंगाचं म्हणजे का नाही थोडं काला करती संकट काला करती संकट
संत जन तया सविनादाय काला संताच्या सानिध्यात होतो का देवाच्या सानिध्यात होतो? संताच्या होतो. मग तुकाराम महाराजा अभंगामध्ये तुझी हे संगती म्हणतात. तुकाराम महाराजाला देव तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. का देव तुकारायाला म्हणतो देवा तुझ्या संगतीमध्ये काय झाली आमची? दोन्ही बाजूने सांगायला आधी खरं वारकरी संप्रदायाच्या नियमानं अभंगाला जे तुकोरायला अपेक्षा आहे ती सांगायचं आणि नंतर श्रीकृष्णाचा काला करायचा. अहो संगत बी कुणाची पाहिजे? कोणाची संगत पाहिजे? कोणाच्याही संगीत केल्यावर काय होतं? संतांच्या संगतीत गेल्यावर आणि नको त्याच्या संगीत केल्यावर संगे हिरा तो मंगला संगे हिरा तो मंगला तू संगे नारीला साधू बैठा एकनाच्या संगे हिरा तो भंगला हो संगे नाडीला साधू जैसा. महाराज म्हणले का देवा अनेकाची संगती केली. म्हशीचा जन्म घेतला बरं कशाचा घेतला जन्म? म्हशीचा जन्म घेतला. संगती कशाची झाली? चाऱ्याची झाली. म्हशीचा जन्म घेतला चाऱ्याची संगती झाली. गाढवाचा जन्म घेतला उकंड्याची संगती झाली. कुत्र्याचा जन्म घेतला हाडाची संगती झाली. आणि डुकराचा जन्म दिला अनेकाच्या जन्मामध्ये म्हणजे के देवा सुख काय नाही. असं बरेच संगती मिळाल्या पण त्या संगतीमध्ये काही सुख लागलं नाही. दुसरी गोष्ट सांगतो भगवान परमात्मा म्हणतात मी एवढं निर्माण केलं पण मला सुख झालं नाही. त्याच्यासाठी मला काय करावं लागलं? मला ओळखण्यासाठी काय करावं लागलं? माझा संगती कुणाची देवाला? वैकुंठी तो ऐसे नाही. बर आणि दुसरा पुरावा नाम द्यायचं नको धाडू आम्हा वैकुंठाची नको धाडू हरी वैकुंठाची नको धाडू हरी वैकुंठाश्यामा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. त्या पंढरीपुरामध्ये माझा वास दे आणि त्या वैकुंठामध्ये काही नाही. आज का ओस देव विसरती देवाला काय नसतो भान नसतो. आणि मग कोणाची चटण्याचा कोण म्हणतो तुझी संगती? तुकाराम महाराज देवाला तुझ्या संगतीत सुख झालं म्हणतात का देव तुकाराम महाराजाला? दुसऱ्या भाषेत सांगतो तुम्हाला सोप्या. बायको नवऱ्याला तू म्हणते का
नवरा बायकोला तू म्हणतो तुमच्या बायको कसं आहे? आता तू यार तू म्हणते ते काय पहिले काय रे म्हणताय? काय जमाना बिघडला आहे. हा? आता ते काही नाही बरं का, ह्याला प्रेम म्हणतात. खरे प्रेमामध्ये काही होत, प्रेमात काही होत, पण कोणतं प्रेम असावं? अरे दादांनो, प्रेम कुणाला मिळालं नाही, देवाला प्रेम मिळालं नाही. इकडे हो तुम्हाला कोण मिळालं? थोर प्रेमाचा मुखेला प्रेम मिळालं नाही. कोणाला मिळालं नाही प्रेम? 16 नाही, एवढ्या बायका असून त्याच्यावर कोणी प्रेम करणारी मिळाली का? आणि या जगतामध्ये त्याला प्रेम करणारी 2च व्यक्ती मिळाली बरं का. भगवंतावर जास्त प्रेम करणारी किती व्यक्ती होती? 2 पैकी कोण होती? एक शबरी आणि दुसरा अर्जुन. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताची, जे सारथे कोण पार्थाची करी कशी. भगवंताचं प्रेम जास्त अर्जुनावर होतं. काही लोक म्हणतात, बरेच शास्त्रकार म्हणतात, मोह अर्जुनाला लागला. मोह कुणाला लागला? अर्जुनाच्या मोहात देव अडकला का अर्जुन मोहात अडकला? काही शास्त्रकाराचं मत आहे अर्जुनाला नाही झाला. अरे अर्जुनाच्या मोहात देव पडला. भगवान परमात्म्याची काय झाली? दृष्टीच अर्जुनात अडकली. देवच त्याच्या सुखामध्ये काय झाला? एकदा असं झालं नाही, 2, एक ज्ञानी आणि एक वैरागी, एक ब्रह्मचारी आणि एक ज्ञानी भगवान श्रीकृष्णाकडे आले. येत असताना अर्जुन देवापाशी होता आणि अर्जुनाच्या या वैभवाला त्यांची दृष्टी लागून म्हणून देवाने आपला पितांबर अर्जुनावर आणि मग ती दोघं म्हणतात, देवा हे काय आहे? म्हणजे आता देव काय केला? या दोघांची दृष्टी लागल म्हणून अर्जुनावर आपलं पितांबर पाहून होते हाटे उभी आणि ज्ञानी. ह्या जर लोकांची दृष्टी लागली तर काय होईल? दोघांमध्ये आमचं प्रेम तुटत. म्हणून भगवान परमात्मा भक्तासाठी
काहीही करतो सगळं विसरून जातो. मग आता भक्ताला देवाचं सुख पाहिजे का देवाला भक्ताचं पाहिजे का भक्ताला देवाचं पाहिजे? अभंगाचं पहिले चरण आहे. तुझी या संगती तुझी या संगती तुझी या देव भक्ताच्या प्रेमात अडकलेला आहे आणि देवाला तिथून काही दिखता येत नाही. देव काय बाजूला जात नाही. खरं प्रेम आहे मग देवाचं आणि तो देव त्या देवाचं वर्णन करता येईल का? नाही. वर्णन करता येईना आणि वर्णन केल्याशिवाय तर करायचं का? देवाचं वर्णन करता येत नाही आणि केल्याशिवाय तर लोकांना तुझी संगती बर का तू म्हणण्याचे अधिकार कोणाकडे आहे? झाली आमुची एक वचनी आहे का अनेक वचनी? अनेक वचनी. मग अनेक वचनी बोलणारा देव आहे का एक वचनी बोलणारा देव? नाही कळलं तुम्हाला दुसऱ्या भाषेत त्याच्यापेक्षा सोप्या सांगतो. गीता अर्जुनाला सांगितली का अनेकाला सांगितली? अनेकाला सांगितली. गीता अनेकाला निमित्ताने वास्तवामध्ये खरी गीता कोणाला सांगितली? अर्जुनाची नीराजे गीता प्रकाशवडी श्रीराजे संसारा एवढे थोर होते प्रेमिले जगातले जगाच्या साठी अर्जुनाचं निमित्त केलं आणि गीता सांगितली. ठीक आहे पण तिथल्या ठिकाणी एवढा महान विद्वान भक्त कोण होता? भीष्माचार्य. त्याला का नाही सांगितलं? भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य बरेच विदुर शतकात धर्मराजा युधिष्ठिर काही कमी माणसं होती पण एकाच अर्जुनाला एक वचनी देव आहे. दुसऱ्या भाषेत सांगतो ज्ञानेश्वरी तीच गीता एक वचनी सांगितली आणि पुन्हा तेच ज्ञानेश्वरी. मग काय केलं? कोणासाठी सांगितली ज्ञानेश्वरी? बाबा त्या बाबाला किती भाषा येत होत्या? 56 भाषेचा केला से गौरव. पण 56 भाषेचा गौरव म्हणून आणि त्यांनी गौरवाचीच होळी केलं का? आपल्या राष्ट्र आपला देश आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र राज्य आहे म्हणून त्यांनी मराठीची नगरी आपली भाषा बोलवली. हे मराठीची नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करी दिने घेणे चुकाचे वरे हो द्या जगा माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐसे अक्षरे रशिते मिळवी. काय तो माऊली संगती सोडली का? ज्या भूमीमध्ये जन्माला आले आणि आपली भाषा वर केली. 56 भाषा येत होती पण 56 भाषेमधून आपली भाषा एक बोली श्रेष्ठ बोलवलं. आधी काय करावं? आपल्या बायकोला साडी चांगली घ्यावं. आपली बायको खुश झाली तर सगळं खुश आणि आपली खुश नाही ना काहीच नाही.
जगाला वाटून काही उपयोग नाही. अरे घरी करा. घरी करतच नाहीत. मग तुला जा तिकडे जा. तुम्हाला सांगू का, धाब्यावर खाणारे जेवढे असतील, तुम्हाला सांगतो, घरी ते खातात त्याच्या बुद्धीमध्ये कसल्याच प्रकारचा विकल्प तयार होत नाही. बरं का? जो घरी अन्न खातो, घरचं पाणी पित असतो, त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा अंकुर फुटतो आणि सद्बुद्धी तयार होते आणि सद्बुद्धीमध्ये तो वावरत असतो. त्याच्या डोक्यामध्ये भगवंताचा, संसाराचा विचार आता जो धाग्यावर खातात ना, तो कोण्या विचारानं बनवतात कोणाला माहिती? धाब्यावर जाऊन धाब्यावर जाणाऱ्याची बुद्धी घाण केल्याशिवाय राहत नाही आणि त्याचे विचार कधी चांगले नाही. बहुवचनीय आहे. तुकोबरायचं वाणी काय? ज्ञानोबराया ज्या वेळेला गीता सांगितली अर्जुनाच्या काळात भगवंताने, ते एक वचनी सांगितली आणि ज्या वेळेला ही कळना गेली म्हणून ज्ञानोबरायाचा अवतार झाला. अवतार पांडुरंग. महाराज ज्ञानोबरायाचा अवतार घेतला. कोण घेतला? अवतार पांडुरंग. आज जी व्यासपूजन आहे, तोच गुरु भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी, आपल्या भक्ताला अनुग्रह देण्यासाठी तुम्हाला एक पुरावा देऊ का? ज्ञानोबरायांनी दिलेला पुरावा का ज्ञानेश्वरीमध्ये? कैसे अनुग्रहाचे करणे, भारताचे पाहणे आणि न पाहणे, याही सकट नारायणी व्यापून घातले. अनुग्रहावरच काही विचार करतात लोक, बरं का? दुसरीकडे म्हणतात, तुझं पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापक सर्वदा, भक्ता अनुग्रह मुक्ता भक्तांना अनुग्रह देण्यासाठी देव अवतार घेतो आणि तोच अवतार आजचा खरा दिवसाचा आहे. आणि दिंडीमध्ये चालत चालत पंढरपुरामध्ये आले. देव वेळा झाला, भक्ताच्या मेळ्यामध्ये नाचू लागला. एखादी प्रवास आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचता नाचता देवाचा सावध होई बोले देवाई. आता कोणाच्या संगीत आहे? कोणाची संगत? तुझी वेळ झाला नाचताना त्याला धोतर गळाले, पता नाही त्या संगतीमध्ये. हे सुख आहे मला त्या भक्ताच्या संगतीत. देव म्हणतो, तुकोबराया खरंच तुमच्या दिंडीत एवढं सुख वाटलं का नाही? सकाळपासून काकड्यामध्ये काय महाराज जसं सुरू झालं, आरंभ्या वडी आदव्या तेने सगळं सिद्धी जडी झाले. राम कृष्ण तुमाय माऊली तुझे नामे सकळ संदेश बाप कुमार
काय ते देव त्या नादामध्ये तल्लीन होतो रे, आणि त्या सुखामध्ये देव वेडा झाला. आणि भक्त म्हणतात देवा म्हणतात तुकाराम महाराज तुझी संगती. अरे वैकुंठामध्ये एवढ्या दिवस राहिलो, वैकुंठात नाही, कुठे नाही, वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, पाताळात नाही, कुठंच सुख नाही. सुख फक्त कुठे, सुख वसेची ठाई, वसेची ठाई,